एन्झायटी, मेंटल स्ट्रेस आणि डिप्रेशन या गोष्टीमधून रिकव्हर कसं करायचं. थोडासा सिरियस प्रश्न आहे, पण मी त्याचं हलका फुलका उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. बघा, मेंटल स्ट्रेस किंवा डिप्रेशन, एकटेपणा या अशा गोष्टी नाहीत की त्या अचानक येतात. काहीतरी व्हायरल झाला आणि ताप आला आपल्याला, तसं होत नाही. स्ट्रेस येण्यासाठी किंवा डिप्रेशनच्या स्टेज पर्यंत जाण्यासाठी काहीतरी घडावं लागतं आयुष्यामध्ये. जसं तुमचं एखादं स्वप्न किंवा महत्वाची इच्छा अपूर्ण राहणं, आपल्या जवळच्या व्यक्तीने सोडून जाणं. आता सोडून जाण्यासाठी काही जग सोडून जावं लागत नाही. आजकाल लोक इथंच राहून पण जातात सोडून, असेच. तो ट्रेंडचा भाग आहे नाही का. आधी आपण कपडे बदलायचो, तसे आता माणसं खूप झालेत, त्यामुळे माणसं बदलण्याचा ट्रेंड आहे. होतच असतं, खूप लोकांसोबत होतं आणि मे बी त्यामुळे तुम्हाला डिप्रेशन येऊ शकतं. किंवा मग तुमच्या घरामध्ये, तुमच्या लाईफ मध्ये सतत स्ट्रेसफुल वातावरण असेल, तर मग त्यातून पण तुम्हाला डिप्रेशन सारखी स्टेट येऊ शकते. मला वाटतं यातली कुठलीही गोष्ट आपल्या आयुष्यात घडणं हा मुळात प्रॉब्लेम नाहीच आहे. ते प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या फॉर्म मध्ये घडत राहणार आहे. फक्त प्रॉब्लेम काय माहितीये का, जर काही महिन्यांची ही प्रोसेस असेल ना, तर बरीचशी लोक, हे मी ऑब्झर्वेशन मधून सांगतोय, त्या गोष्टीतून जो त्रास होतो ना त्याच्याशीच इतके अटॅच होतात की त्यांना जर का समजा 6